हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्संग आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे आपलं मन. आणि हे मन आपल्या ठिकाणी दोन पद्धतीने कार्यरत असतं. एक म्हणजे आपण जाणीवपूर्वक बऱ्याच गोष्टी करत असतो. जाणीवपूर्वक ठरवतो, इथे जाऊया तिथे जाऊया, नियोजन करतो. हे सगळं जे जाणीवपूर्वक आपण जे करत असतो ते म्हणजे आपलं बहिर्मन असतं. आपलं हेच मन दुसऱ्या बाजूने नेणीपूर्वक त्याच्याकडनं कार्य होतं. म्हणजे आपला जो श्वासोच्छ्वास चाललेला आहे, रक्ताभिसरण चाललेलं आहे, पचन संस्थेचं कार्य चाललेलं आहे, ते सहजपणे आपल्याकडनं चालू आहे. त्याचं कारण म्हणजे हे अंतर्मन आहे. म्हणजे अंतर्मनामुळे ते सहजपणे नेणीपूर्वक कार्य आपल्याकडनं होत असतं. आणि म्हणून जाणीवपूर्वक कार्य करणं आणि नेणीपूर्वक कार्य होणं अशा दोन्ही अंगाने आपल्याकडे हे सगळं कार्य चालू आहे. आणि हे सगळं जे कार्य चालू आहे त्याच्यातून आपलं जीवन चालू असतं. तर हे जे जीवन सतत आपलं चालू असतं तर त्यासाठी बहिर्मन अंतर्मन दोन्ही अंगाने आपलं कार्य ज्यावेळेला चालतं, मनाचं कार्य होतं, त्यावेळेला आपलं जीवन व्यवस्थित चालत असतं. म्हणून शरीराच्या आरोग्यापासून मनाची सर्व जडणघडण जी आपली होते ती म्हणजे अंतर्मनाची जी जडणघडण ती आपली जडणघडण. म्हणजे आपण म्हणजेच अंतर्मन आणि आपण म्हणजेच बहिर्मन. म्हणजे मी म्हटल्यानंतर दोन्ही बाजूने आहे. मी जाणीवपूर्वक मी अमुक आहे तमुक आहे असं ज्यावेळेला आपण म्हणत असतो तर ते असतं ते बहिर्मन. आणि नेणीपूर्वक आपल्याला आपलं असणेपणाची जाण असते ते म्हणजे अंतर्मन. म्हणजे बहिर्मन अंतर्मन जे दोन्ही आपण म्हणत असतो ते ह्या पद्धतीने चालू असतं. म्हणून आज आपण जे चिंतन करणार आहोत ते म्हणजे आपल्या ह्या अंतर्मनाची जडणघडण सुंदर कशी झाली पाहिजे हा विचार. म्हणजे आपल्याला शास्त्र कळलेलं आहे की बहिर्मनातून आपण ज्यावेळेला सतत एकाच पद्धतीचे विचार करतो किंवा चांगले संस्कार आपल्या मनावर करून घेतो त्या अंतर्मनात ते संस्कार संस्कारित होतात. आणि अंतर्मनाचा जो विकास घडतो त्याच्यातून आपलं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणा की आपलं जीवन जगण्याचा दृष्टिकोन सगळा काही बदललेला असतो, विकसित झालेला असतो. म्हणून आपलं जीवन विकसित करायचं आहे की आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला हव्या असतील तर एकच केलं पाहिजे की बहिर्मनातून त्याच पद्धतीचे चांगले विचार आपल्याला पुन्हा पुन्हा करता आले पाहिजे. आहे शास्त्र सोपं पण ते आपल्याला जमत नाही का आपला अंतर्मनाचा पॅटर्न आधीच बिघडलेला असतो. अंतर्मनाचा पॅटर्न बिघडलेला असतो म्हणजे काय आपल्याकडे नकारात्मक पद्धतीने जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक असते. लहानपणापासून आपल्याकडे नकारात्मक गोष्टी शिकवल्या जातात कळत न कळत. पण त्याच्यातून आपल्याकडे काही वेळेला श्रद्धा तर काही वेळेला अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात आपण त्याच्यातून जीवन जगत असतो. म्हणून अंधश्रद्धेचं पण माहेरघर अंतर्मन आणि ढोळश्रद्धेचं पण माहेरघर अंतर्मनच आहे. म्हणजे सगळं काही आहे ते आपलं अंतर्मन आहे. अंतर्मन म्हणजे नेहमी स्वरूप शक्ती.
म्हणजे आपलं स्वरूप आहे तेच म्हणजे आपण अंतर्मन आहोत, हे आपलं स्वरूप आहे एका वेळी. पण त्या अंतर्मनामध्ये सुधारणा करण्यासाठी जाणीवपूर्वक चांगले विचार करणं हा त्याचा मार्ग आहे. अर्थात तो अगदी अट्टहासाने केला पाहिजे, सतत केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट सकारात्मक पद्धतीने स्वीकारता आली पाहिजे. कोणती गोष्ट, काही परिस्थिती सकारात्मकता असली पाहिजे. म्हणजे येईल त्या परिस्थितीचा स्वीकार करणं, विरोध कशालाच करायचा नाही. येईल ती परिस्थितीचा स्वीकार करायचा असतो आणि त्या परिस्थितीचा स्वीकार केल्यानंतर जर परिस्थिती बिकट असेल, कठीण असेल, तर तिथे श्रद्धापूर्वक चांगले विचार पुन्हा पुन्हा करत राहिले पाहिजेत. दोन गोष्टी आहेत. मन ज्यावेळेला बिकट गोष्टी घडतात किंवा वाईट परिस्थिती घडतात, मन अस्थिर व्हायला लागतं. म्हणून आपण म्हणू की वाईट परिस्थिती झाली की आपण चांगले विचार करू, तर तसं होत नाही. तहान लागली की लगेच वीर खाण्याला गेलं तर वीर खाण्यापर्यंत तहान लागलेला माणूस तडपडून मरेल. पण तहान लागली म्हणजे वीर खाण्याची नाही, तर आधीच वीर खणून ठेवा, म्हणजे येईल तेव्हा पाणी आपल्याला पिता आलं पाहिजे. म्हणजेच काय, आपल्याला वाईट बसेल चांगली बसायचा विचार करत बसू नका ह्या क्षणापासून. म्हणजे आत्ता आपल्याला कळलं पाहिजे शास्त्र आहे की ज्यांना पूर्वी कळलं त्यानंतर त्या क्षणापासून आपल्याकडे सतत चांगले विचार कसे येतील ह्याचा विचार करा. महाराज नेहमी म्हणायचे, तुम्ही विचारांचा विचार करत नसलात तर विचार तुमचा विचार करतात ते विसरू नका. म्हणजे आपल्याकडे कसले विचार येतात हे आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही. आपण मनातून कोणाबद्दल तरी वेडावाकडं चिंतन करतो, वेडावाकडा विचार करत असतो, निराशाजनक विचार करत असतो की आपल्याकडे कोणामुळे आपलं वाईट झालं, ह्याच्यामुळे वाईट झालं, त्याच्यामुळे वाईट झालं, ह्या अंगाने आपण इतरांना दोष देत असतो आणि त्याच्यातून आपण अधिक आपलं जीवन बिघडवत असतो. प्रत्येक जण स्वतंत्र आहे, पहिलं लक्षात ठेवायचं. प्रत्येक जणाला परमेश्वराने स्वतंत्र कर्म स्वातंत्र्य म्हणतात, विचार स्वातंत्र्य, कर्म स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला आहे. पण चांगला विचार केला तर त्याचा चांगला परिणाम घडणार, वाईट विचार करता वाईट परिणाम घडणार, हा नियम आहे. विचार तुम्ही कसेही करा, पण नियमाप्रमाणे तुमचं जीवन घडतं एवढं मात्र विसरू नका. त्यामुळे परमेश्वर कृपा करेल किंवा कोप करेल असं महाराज म्हणायचे नाही. परमेश्वर कृपाही करत नाही, कोपही करत नाही. का? आपणच आपल्या विचारातून आपल्यावर कृपा घडवून आणतो किंवा ओढून आणतो, किंवा आपणच आपल्या विचारातून आपल्यावर कोप घडवून आणतो. म्हणजे परमेश्वर आपल्या जीवनात काही करत नाही, पण आपणच जे जे विचार करतो आहोत त्या विचारांकडे लक्ष द्यायला लागलं पाहिजे. पहिलं जर आपल्याला बहिर्मांतरणाचं शास्त्र जर व्यवस्थित समजलं तर एक तर विचारांकडे लक्ष द्यायचं असतं किंवा जाणीवपूर्वक सतत चांगलेच विचार आपल्याकडे कसे येतील ह्याचा विचार करायचा असतो. म्हणजे त्या क्षणी नकारात्मक, म्हणजे जितकं आपण लक्ष द्यायला लागू तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळेला कळेल की आपलं हे नकारात्मक विचार आहे, हा विचार सकारात्मक आहे, हे सगळं जर कळेल. पण आता हा अभ्यास करत बसण्यापेक्षा चांगले विचार कसं करायचं हाच विचार करायचा. आत्तापर्यंत ते चांगलं आणि वाईट काय असेल विचार ते होऊ देत, झाले ते झाले. पण आत्ता ह्या क्षणापासून आपल्याला सतत चांगले विचार करायचे. आता चांगले विचार करायचे म्हणजे काय, एक 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 समजून घ्या. म्हणजे शास्त्र आपल्याला समजेल. जिथे मला सुख मिळतंय की हे केल्यामुळे मी सुखी होतो असं वाटतं, तसं इतरांनी सुखी व्हावं म्हणून तसंच आपण इतरांशी वागलं पाहिजे. आपलं वागणं कसं असतं, एखाद्याने आपल्याला अपमान केला आहे की एखाद्याने आपल्या मनासारख्या गोष्टी केलेल्या नाहीत तर आपण त्याला उलट त्यालाही त्रास कसा होईल असा विचार करतो. मला अशी एक व्यक्ती माहिती होती की त्याच्या घरामध्ये जर भांडण झालं नवरा बायकोचं, तो काय करायचा, बायकोच्या घरी जायचा माहेरी आणि तिथे भांडण करायचं. तेव्हा असं का, ते भांडण होतं ना तिकडे पण म्हणणं आम्हाला त्रास होतो की नाही, त्यांनाही त्रास व्हायला पाहिजे. माणसाचा विचार कोणत्या पर्याला, आज त्या माणसाची परिस्थिती बिकट आहे विचारात जीवनामध्ये, त्याला हे कळलं नाही शास्त्र आणि म्हणतो आपण जीवन घेतला माणूस आहे असं म्हणणं बाहेरचा माणूस. म्हणजे महाराजांची प्रवचनं खूप ऐकलेली आहेत
पण आपल्याला विचार सुधारायचे हे आपल्याला कळत नाही, त्यावेळेला हा गोंधळ होतो. शास्त्र त्याला माहिती आहे, पण आचरणात आपण आणायला पाहिजे हे त्याला कळत नाही, त्या व्यक्तीला कळत नाही. आणि तो दुसऱ्यांना शिकवेल, दुसऱ्याने सांगेल हे बघ असं करायचं तसं करायचं, तू करतोस का, ते त्याच्या लक्षात नाही, आपण करत नाही. उलट त्याला वाटायचं की म्हणून उदाहरण दिलं मी, त्या पद्धतीची जी वृत्ती, कुठे काय झालं, कोणामुळे भांडण झालं की त्या समोरच्या घरात परत भांडण जाऊन करायला पाहिजे, म्हणजे त्यालाही दुःख मिळालं पाहिजे. जेव्हा आपण इतरांना दुःख देण्याचा विचार करतो ते दुःख आपल्या घरामध्ये परत येतं, म्हणजे आपल्याकडेच परत येतं. हा पहिला विचार लक्षात ठेवा. म्हणून सर्वांना सुख मिळावं हा जसा विचार आपण करतो, तसंच आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, विचारातून, इच्छेतून सर्वांना सुख मिळेल हाच विचार असला पाहिजे. चांगलं वागायचं म्हणजे नेमकं काय, जसं मला सुख हवं आहे तसं सर्वांना सुख हवं आहे, ही साधी गोष्ट आहे. प्रत्येक माणसाला सुख हवं आहे. पण आता मला सुख आहे, इतरांना सुख आहे, म्हणजे माझ्यामुळे समोरचा माणूस बोलण्याने सुखी झाला पाहिजे, एवढं साधं कळलं पाहिजे. आपण बोलण्याने इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करत नाही, पैसे द्या वगैरे हा भाग इथे येतच नाही. एक तर आपली इच्छा पाहिजे की प्रत्येक समोर आलेला माणूस सुखी व्हावा, तो अगदी जवळचा असेल किंवा लांबचा असेल. सतत लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांची अशी धारणा असते, माझं जीवन जे बिघडलंय त्याला कारण माझे आई वडील, असेही लोक विचार करतात. म्हणजे विचार कोण कोण कसं करतात मी सांगतो, म्हणजे अनिष्ट विचार. आई वडील म्हणजे कशाला तुझ्या मुलाचा वाईट विचार करणार, पण आपली पाहण्याची दृष्टी तशी होती त्या मुलाची की आई वडिलांमुळे मी आज जे बिघडलेलं आहे माझं जीवन, माझ्या जीवनामध्ये पाहिजे तशी प्रगती नाही आहे, त्याला कारण माझे आई वडील आहेत. अरे तुझ्या आई वडील नाही, तुझे विचार तुझ्या जीवनाला योग्य अयोग्य वळण लावत असतात. हे पहिलं लक्षात ठेवायचं की विचार आपल्या जीवनाला वळण लावतात. म्हणून सर्व सुखी व्हावेत हा विचार आपल्याकडे सतत असला पाहिजे. चांगला विचार याचा अर्थ एकच, प्रत्येक जण तुमच्या जगामध्ये, म्हणजे तुमचं जग किती आहे, आपलं प्रत्येकाचं जग किती मोठं आहे, 100 माणसं 200 माणसाचं जग आहे प्रत्येकाचं. विश्व प्रचंड आहे, पण आपण सगळे भांडतो की हसतो, रडतो, लग्नात बिग्नात सगळ्यांना बोलवतो, तेवढी माणसं किती आहेत, 100-200 माणसं जास्तीत जास्त. एखादा मोठा असेल तर 500 माणसं. त्या लोकांमध्ये तुमचे कसे विचार तुम्ही करत असता त्याच्यावर तुम्ही सुखी दुःखी होता. आपल्या कक्षेतलं जग, म्हणजे आपल्या जवळचं जी माणसं आहेत, अगदी आपल्या आई वडिलांपासून जी सुरुवात होते ती बाहेरच्या काका मामा किंवा मित्र मंडळी, की आता आपण जीवननेत्याचे नामधारक म्हणतो, तरी ते सीमित असतात. सगळ्या काय अगदी जिथे जिथे जेवढे नामधारक तिथपर्यंत काय आपण पोचत नसतो. आपण नेहमी ज्या लोकांमध्ये वावरत असतो किंवा काही प्रसंगी आपण ज्यांना आमंत्रण देतो, या 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 लग्नाला या, बारशाला या, वाढदिवसाला या, जे आहे ते आपलं जग आहे. आणि त्या जगातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा ही फक्त इच्छा करा. एवढ्याच जगातला, असं पण नाही तुम्ही बाहेरचं जग प्रचंड आहे, ते सगळं सुखी सर्वांना सुख मिळावं एवढं म्हटलं की संपलं आपलं. आता कुठे लढाई झाल्या बा सुखी होय, कुठे लढाई करू नका, मनात एवढंच फक्त विचारलं. लढाई भरपूर ठिकाणात होतात, जो उठतो तो लढाई करायला उठला आता, पण त्यांना चांगली बुद्धी मिळाली ते सुखी व्हावेत हा एवढा विचार पास झाला. तिथे तुम्हाला त्या युक्रेनच्या प्रेसिडेंट आहे त्याला भेटायची गरज नाही, की रशियाच्या प्रेसिडेंटला भेटायची गरज नाही, मग तो सुखी व्हावा एवढंच विचार करा आणि सोडून द्या. पण आपल्या जवळचं जग सुखी झालं पाहिजे, इथे मात्र आपली भावना तीव्र असली पाहिजे. ही आपलं जगच आपल्याला सुखी दुःखी करतं आणि आपल्या जीवनाचा विकास घडवतं. हे पहिलं लक्षात. पण आई वडिलांपासून अगदी जवळचा कुटुंब, आपलं अगदी जवळचं वर्तुळ आई वडील आहे. आई वडिलांपासून अगदी मित्रमंडळी जेवढी असतील किंवा नातेवाईक असतील किंवा आणखी नामधारक असतील, आपण म्हणू जर आपलं जीवन घेतले असतील तर सद्गुरूंचे शिष्य म्हणून, ते जे आपल्या जवळचे, सगळेच काय आपले शिष्य जवळचे नाहीत सद्गुरूंचे, तुम्हाला रोज भेटणारी माणसं ती जी आहेत तीच. तो प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे ही तीव्र इच्छा आपल्याकडे असली पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमचं बोलणं झालं पाहिजे, त्या पद्धतीने तो विचार करण्याची पद्धत असते. म्हणून तिथे ज्या आपल्या जवळच्या जगामध्ये जो द्वेष मत्सर आपल्याकडे येतो, राग असतो, द्वेष असतो, मत्सर असतो, चीड असते,
हे जे विकार आपण करत असतो त्याच्यातून आपलं अंतर्मन आपण बिघडत असतो. कारण बहिर्मनाला अंतर्मनाला बिघडवणारं हे आपल्या जवळचं जग आहे. पण खरं जवळचं जग बिघडवत नाही, आपण त्या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो त्यावर हे सगळं जग चांगलं आणि वाईट असतं. तुमची दृष्टी कशी त्याच्यावर जग चांगलं आहे की वाईट आहे. दुर्योधनाला ज्या वेळेला श्रीकृष्णाने सांगितलं की जरा जाऊन फिरून ये आणि चांगली माणसं किती आहेत जरा बघू नये, तो सगळीकडे बघून आला आणि म्हणे सगळी लुच्ची माणसं आहेत, कोण चांगला नाही आहे जगात. आज पण तुम्ही विचारा जगात की काय हे जगात काय माणसं चांगली आहेत का आजकाल, काय जग खरं नाही म्हणतो आपण. म्हणजे पाहण्याची दृष्टी इथे अशी असते. पण ज्या युधिष्ठिरला सांगितलं जा बघून तर सगळी चांगली माणसं दिसायला लागली त्याला, पाहण्याची दृष्टी. म्हणून माणूस चांगला आणि वाईट हे आपण ठरवत असतो आपल्या दृष्टीतून. त्याचं कर्म चांगलं वाईट काय असेल ते ज्याच्या त्याच्याकडे आहे, नाही असं नाही. पण आपली पाहण्याची दृष्टी मात्र तिथे त्याचं भलं व्हावं, सुखी व्हावा ही जेव्हा असते. कारण प्रत्येक माणसाला सुख हवं आहे आणि ह्या प्रत्येक माणसाला सुख हवं म्हटल्यानंतर ह्या सुखासाठी आपल्या ठिकाणी तीव्र इच्छा असते. तीव्र इच्छा म्हणतो, नुसतं सुखी व्हावेत असं नाही म्हणत. आपण म्हणतो महाराजांनी सांगितले प्रार्थना म्हणा, आपण म्हणतो सर्व सुखी व्हावेत किंवा सर्वांचं भलं होते, सर्वांना चांगली बुद्धी मिळावं, ही प्रार्थना आपण म्हणतो. पण प्रार्थना म्हटल्यानंतर आपल्या जवळच्या प्रत्येक माणसाचा चेहरा आठवा. प्रत्येक माणसं प्रत्येक माणसाला जवळ किती आहेत, मी म्हणेन 200 माणसं तुमच्या जवळ आहेत, जास्त जवळ. म्हणजे 200 वेळा प्रार्थना होईल एक वेळ. एकेकाचा चेहरा पाहायचा आणि प्रार्थना म्हणत असे जो पाहिजे याचं भलं होते एवढं जरी म्हटलं तरी चालेल. एवढा वेळ कुठे म्हणाल तर भलं होते म्हणजेच प्रार्थना, सरळ विषय. आई वडिलांपासून सुरू करून म्हणजे असो का नसो आई वडील आपल्या जवळ आज ह्या जगात नाहीत असं काही लोकांचे नसतील तरी त्यांच्या ठिकाणी ते स्मरण करून कृतज्ञतेने त्यांचं जिथे त्यांचा आता जीवनाचा प्रवास आहे तिथे ते सुखी व्हावेत. आज म्हणजे त्यांचं भलं व्हावं किंवा ते सुखी व्हावेत किंवा त्यांचं पोट कल्याण व्हावं असं एकच वाक्य म्हणा. त्यांचं चेहरा पाहून प्रत्येकाचा चेहरा पाहत सर्वांसाठी भलं व्हावं किंवा सर्व सुखी व्हावेत इथपर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. एवढं जरी रोज केलं की प्रत्येकाचा चेहरा पहा, जे रोज भेटतात त्या प्रत्येकाचा चेहरा, ज्यांच्याशी पटत नाही तोही चेहरा पहिला पहा. पहिला चेहरा का पहा, कारण पहिली मनाची तयारी आहे त्याचं भलं व्हावं म्हणून वाटायला. नाहीतर मनात म्हणतो अरे बोलायला बोलतो म्हणत नाही आपण की समोरचा खरा अर्थाने सुखी झाला पाहिजे म्हणून त्याच्याशी पटत नसेल तर पहिलंच, कारण आपलं अंतर्मन तिथेच रिॲक्ट पटकन होतं वाईट विचार करायला. आणि त्यामुळे जितकं अंतर्मनातून वाईट विचार बाहेर पडतात तितकं पुन्हा ते विचार अंतर्मनात जाऊन मुरतात आणि अंतर्मनाचा पॅटर्न तेवढा वाईट उघडत असतो. तेवढ्या वाईट गोष्टी आपल्याजवळ आपण आकर्षित करतो. म्हणजे नुसतं पॅटर्न बिघडला म्हणून होत नाही की ज्या पद्धतीचे विचार आपल्याकडे येत असतात त्या पद्धतीची माणसं आपल्या जवळ येतात, त्या पद्धतीच्या परिस्थिती आपल्या जवळ येत असते. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नियम आहे, म्हणजे आकर्षणाचा नियम आहे. चांगले सर्व सुखी व्हावेत, प्रत्येक माणूस सुखी होऊ दे हा जर विचार केला हे सुख तुमच्याकडे परत येतं. असं महाराज म्हणतात ना, तुम्ही इतरांना सुख द्या ते सुख तुमच्याकडे परत येतं. म्हणजे काय, समोरून इतरांनाही तुम्ही सुखी व्हावेत हा सहजपणे भावना तयार होते समोरून. आपल्याकडनं सुखी व्हावे म्हणजे इतर कोण किती वाईट वागणारा असेल लागते, काही जवळची माणसं अतिशय वाईट वागतात तरी तो सुखी व्हावा. इथे ज्या वेळेला आपण अंतर्मनातून त्याच्या सुखाचा विचार करायला लागू त्यावेळेला पहिली गोष्ट घडते म्हणजे अंतर्मन विकसित होतं. म्हणजे आपला स्वार्थ तिथेच आपण साधतो. माणूस हा स्वार्थी आहे म्हणतो, पण हा स्वार्थ असा जर साधला तर तो परमार्थ आहे. मला पैसे हवेत म्हणून दुसऱ्याला नुकसानात टाकणारा माणूस त्याचं अंतर्मन बिघडलेलं आहे. आज फसवणारी माणसं भरपूर आहेत ना, नाही असं नाही. म्हणजे आपल्याला जर पैसे भरपूर बँकेत असेल तर माझ्यामध्ये मोबाईलवर ॲप वापरायचं की नाही वापरायचं असा प्रश्न पडेल. कारण कुठे काय फसवतात, कुठे काय बँकेतले पैसे जातात, अशी वाईट परिस्थिती आहे, नाही असं नाही. पण त्याचा विचार करायला नको.
सर्वांचं भलं हवं, सर्वांचं भलं आणि सावधपणे जीवन जगावं. सावध तो सदा सुखी असं जे म्हटलेलं आहे. सावधपणे उगीच एका टोकाला जाऊन जीवन जगता कामा नये. पण जो समोर येईल तो सुखी झाला पाहिजे, ज्याचा चेहरा समोर येईल तो सुखी झाला पाहिजे. ही एकच भावना आपल्याकडे जर सतत यायला लागेल तर आपल्या हा अंतर्मनाचा पॅटर्न सुधारतो. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. जसा अंतर्मनाचा पॅटर्न सुधारतो, जसे आतून चांगले विचार यायला लागतात, तशी त्याच पद्धतीची जगात आपल्या जगातली माणसं आपल्या जवळ यायला लागतात. ज्यांना आपले विचार पटत नाहीत, म्हणजे सुखी व्हावे हा विचार पटत नाही, म्हणजे त्यांचं अंतर्मन जर बिघडलेलं असेल तर ते आपोआप लांब जायला लागतात, आपोआप जातात. तुम्हाला पाठवायची गरज नाही. जे तुमच्या जवळ ते तुमच्या विचाराप्रमाणे वागणारी माणसं असतात. जे तुमच्यापासून लांब जातात ते तुमच्या विचाराप्रमाणे वागतात. म्हणजे तुम्ही चांगला विचार करत असाल तर चांगला विचार करणारी माणसं जवळ येतात, आणि जर वाईट विचार करत असाल तर तुमच्याकडे त्याच पद्धतीची माणसं जवळ येतात आणि चांगले विचार करणारे परत लांब पडतात. ही सतत परिस्थिती येते जाते, कारण आपण कधी कधी चांगले विचार करतो आणि कधी कधी वाईटही विचार करतो. रागाचा विचार, द्वेषाचा विचार, मत्सराचा विचार. म्हणजे समोरच्याला आपल्याला आपण डोळ्यासमोर पण घ्यायला बघत नसू, म्हणजे त्याला उडवून टाकण्याचा प्रयत्न करत असू, तर ते सर्वात मोठं पाप आहे. हे आपल्याला लक्षात येत नाही. पण प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे हा भाव आपल्याकडे असला पाहिजे. प्रत्येकजण सुखी का व्हावा? पण प्रत्येकजण ही परमेश्वरातूनच निर्माण झालेली सगळी परमेश्वराच्या मूर्ती आहेत. महाराज सांगतात सद्गुरूंवर आपला खूप श्रद्धा आहे म्हणतो, पण सद्गुरू म्हणतात सगळ्यांशी चांगलं वाग, तर ते चांगलं वागता येत ना, मग कसली श्रद्धा? आपल्याला हवी ती माणसं आपण जवळ ठेवायची आणि नको त्या नाचलेल्या माणसाला उडवून टाकायचं असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते काही खरं नसतं. म्हणून ज्या वेळेला माणसाकडे खूप पैसा असतो, माणसाकडे सत्ता असते, त्याच्याकडे चांगलं बलदाट शरीर असतं, तिथे त्याला अधिक सावध व्हायला पाहिजे. कारण ह्या तिन्ही गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये अहंकार अधिक पेरतात आणि तो समोरच्याला किंमत देत नाही. अशी माणसं बऱ्याच वेळा किंमत देत नाही. आपणच कोणतरी मोठे आहोत त्या भावात वागतात. शुभ प्रारब्धामुळे त्यांना सगळं काही मिळालेलं असतं, पण आपल्याच वागण्यातून आपण अशुभ प्रारब्ध खेचतो आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही. पण मग काही काळानंतर त्याची परिस्थिती बिघडते. मला आठवतं काही वर्षापूर्वी मी एका टेलिफोन बूथ होते, आता टेलिफोन बूथ गेला, मोबाईल आल्यावर सगळं केलं, पण आता टेलिफोन तर तुम्हाला बाहेर पुढे करायचं, कोणाला करायचं अचानक जर त्यावेळेला प्रत्येकाकडे मोबाईल वगैरे नसायचा. तर एक टेलिफोन बूथ सांभाळणाऱ्या माणसाकडे तिथं होता आणि तो एक बसला होता आणि त्याने मला नमस्कार, मला ओळखता आला नाही कोण आहे, आणि इतका म्हणजे त्याला पाय पण पुढे टाकण्यात की शक्तीहीन होता. त्यामुळे मला ओळखला काय म्हणजे नाही ओळखलं. मग त्याने ओळख सांगितली की ज्या वेळेला तो पूर्वी भेटलेला होता की त्यावेळेला असायचं त्याला शरीर बलदंड होतं त्याचं, म्हणजे पण त्याचा उपयोग काय, लोकांना दादागिरी करण्यात, सगळ्यांना जबरदस्ती हे करून म्हणजे जबरदस्ती करून पैसा कमवणं अशीच त्यांचा भाग होता. आणि त्याला बघा परिस्थिती बदलते की त्याला अशी परिस्थिती की त्याला धड एक पाऊल टाकताना पण त्रास होत होता, इतका त्याचा विकनेस आला होता, एवढा आजार पण खूप आलं होतं. आणि तो मला तेच म्हणाला, हो माझी अशी परिस्थिती, आज मी हा परिस्थिती. कशामुळे झालं तर त्याच्याच विचारांमुळे झालं, त्याने केलेल्या कर्मामुळे झालं. हे पहिलं लक्षात ठेवायचं. दुसरं कोणी तुम्हाला वाईट करत नाही आणि कोणी तुम्हाला चांगलं करतं असे म्हणता येत नाही, पण आपण जे विचार करतो त्याच्यातून आपल्या वाट्याला चांगली आणि वाईट परिस्थिती येते. हे शास्त्र आपल्याला व्यवस्थित समजलं. अंतर्मनात बहिण शास्त्र कशाला समजलं पाहिजे? काही नाही समजलं तरी चालेल, पण विचार कसं करायचं समजलं पाहिजे. शेवटी आचरणाला महत्त्व आहे. किती आपण साधना करतो आहोत, पण साधना केल्यानंतर जे मन स्थिर होईल त्यावेळेला सर्व सुखी व्हावेत, समोर जो येईल तो सुखी व्हावा, ही साधना परत सुरू झाली पाहिजे. ही पण साधना आहे. आपल्याला सतत सगळे सुखी व्हावेत हा विचार येत नाही. कोणाचं जर पटलं नाही, जरी तुमचं बोलण्यातून, घरातल्या घरात बोलण्यातून, तर तुझं तोंड दाखवू नको म्हणतो आपण पटकन,
बोलतो की नाही? पटकन रागाने बोलून टाकतो, तोंड टाकू नको, तुझ्याशी मला बोलायचंच नाही असं जे बोलतो आहोत, तिथे आपला हा विचार वाईट आपल्याला काहीतरी धारणा करून देतो, वाईट आपल्याकडे परिस्थिती ओढावून आणतो, हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून विचार करताना सावध राहा. बाकी मी म्हणेन जे हे शास्त्र तुम्हाला समजलं नाही तरी चालेल. शास्त्र कशाला समजायला पाहिजे? आपण आपलं कर्म कसं केलं पाहिजे हे समजण्यासाठी शास्त्र झालं. लक्षात, शास्त्र म्हणतो म्हणजे नेमकं काय? शेवटी आपल्याला सुखाने जीवन जगायचं, हा स्वार्थ आहे आपला. प्रत्येकाला आलाय जन्माला त्याला सुखच हवंय, कोणाला दुःख हवंय. पण आपलं कर्म आपण चांगलं कसं होतं, म्हणजे आपलं चुकतंय हे आपल्याला जर कोणी येऊन सांगितलं तर तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारत नाही, तुम्ही त्याला जो उलटा बोलत काय, तू काहीतरी बोलतो, तुझंच काहीतरी चुकतं म्हणा. हा जो विचार आहे, समोर तर तुमचं चुकतं म्हटलं तर अगदी शांतपणे समजून घ्या, कारण तिथे सुधारणा करू शकतो. खरोखर आपलं चुकत असू शकतं असं काही नाही. आपलं चुकतं हे आपल्याला बऱ्याच वेळेला कळत नाही. साधक म्हणून पण मी नेहमी लक्षात ठेवाय, साधक म्हणून स्वतःकडे पाहत असाल, आपण सद्गुरूंचे शिष्य म्हणून नुसतं थांबला तर काही उपयोग होणार नाही. शिष्याचा साधक झाला पाहिजे. साधक होणं म्हणजे सद्गुरूंनी जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे, तेव्हा तो साधक झाला. हे आचरण तंतोतंत व्हायला लागला तर तो उत्तम साधक झाला. नुसतं करतोय, 10 वेळा चुकतोय, परत करतो चुकतो, तो साधक आहे. त्याचं काय, ठीक आहे, तो अभ्यास करतोय. पण सद्गुरूंनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे माझं आचरण झालंच पाहिजे असा ज्याच्याकडे निर्धार असेल, आणि आचरण झालं पाहिजे, नेमकं काय झालं पाहिजे? प्रत्येक जण सुखी व्हावा ही इच्छा झाली पाहिजे असं मी म्हणेन. दुसरं खूप काही मोठं झालं पाहिजे असं काही. प्रत्येक जण सुखी व्हावा, प्रत्येकाला बुद्धी चांगली मिळाली, म्हणजे प्रार्थना जी महाराज म्हणतात ती सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. प्रत्येकाला हे आरोग्य मिळालं पाहिजे, प्रत्येक जण सुखी व्हावा ही नुसती एकच. आणि त्याला सगळं जर म्हणाल तुम्ही प्रार्थना पुन्हा आपण म्हणाल वेळ कमी असेल, एकच म्हणा सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं भलं होत आहे, ते देवा सर्वांचं भलं होतं, बस. हे एक वाक्य सुद्धा संपूर्ण प्रार्थना आहे. अर्थ समजला नाही तर 4 ओळी म्हटलं नाही, अर्थ नाही समजला तर ती प्रार्थना होत नाही, नुसती आपली शब्दापैकी बडबड असते. समजून प्रार्थना म्हणणं, समजून साधना करणं, समजून प्रत्येकाशी संबंध जोडणं, हे पहिलं लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक समोरची व्यक्ती ही ईश्वरी शक्तीच असते, फक्त तिच्याकडे ते ज्ञान नसल्यामुळे तिचं वागणं विचित्र होऊ शकतं, वेडवाकडं होऊ शकतं. मग आपल्याला कसं वाटलं पाहिजे? राजाचा मुलगा आहे, राजपुत्रासारखा वागत नसेल तर आपण काय म्हणू, अरे एवढा राजाचा मुलगा असं कसा वागतो? मग प्रत्येक जण ईश्वरी शक्ती म्हणून जर समोर जर आपल्याला करुणा आली पाहिजे, अरे नाही याला कळलं पाहिजे, त्याचा हा सुखी झाला पाहिजे, त्याचा राग येता कामा नाही आपल्याला. इथे राग येतो आपल्याला, काही चीड येते, काही द्वेष येतो, त्याच्यातून आपणही तसेच बिघडतो. प्रत्येक व्यक्ती कडे जेव्हा आपण पाहतो आणि ज्या विचारातून पाहतो ते आपलं प्रतिबिंब असतं. प्रत्येकाकडे पहा आणि प्रत्येकाकडे पाहताना तो सुखी आहे तर सुखी व्हावा, हे जेव्हा आरशात जसं प्रतिबिंब पाहतो तसं प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना जर तुमच्याकडे तो विचार असेल की ईश्वरी शक्ती सुखी व्हावा, ते आपलं प्रतिबिंब होतं. कारण ते सगळे विचार आपल्या ठिकाणी आपल्या जीवनाचं पोटकल्याण करत असतात. म्हणून जी मोठी मंडळी आपण पाहतो, म्हणजे कोणत्याही धर्माची असो, त्यांचं जीवन हे विकसित जीवन म्हणून आपण लगेच स्वीकारतो, अनुभवातून स्वीकारतो. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हटलं तर आपल्याला कळतं की केवढं विचार सुंदर अशी होते, केवढं लहान मुलापासून अगदी 6व्या वर्षापासून अगदी 26व्या वर्षापर्यंत त्यांच्या जाणीवेनुसार विकासच होत गेला. का? सर्वांप्रती त्यांची जी भावना होती सर्व सुखी व्हावं, हा जो त्यांच्याकडे विचार होता तेच त्यांचं जीवन होतं. आता ज्ञानेश्वर माऊली आपण पाहिले नाही पण आपण ऐकलेले, तुकाराम महाराजांच्या विषयी ऐकलेले आहे, पण अब्दुल कलाम तर आपण पाहिलेले आहेत आपल्या जवळचे, की एका गरीब कुटुंबातला मुलगा त्यांचे स्वतःच्या विचार विकास करत करत तो एवढं विकसित मनाचं ते व्यक्तिमत्व होतं
की त्यांच्याकडे सगळ्यांपर्यंत चांगले विचारच होते, त्याच्यावर कोणाला वाईट विचार येणं म्हणजे आता दिसायला बघाल तर खूप सुंदर होता, हँडसम होतं असं काही व्यक्तिमत्व नव्हतं, पण त्यांचे गुण, त्यांचं बोलणं आणि शेवटच्या क्षणी सुद्धा इतरांना मार्गदर्शन करता करता दिवस होता. हे जे त्यांचं विकसित जीवन होतं ते आपल्याला शिकता आलं पाहिजे. ती व्यक्ती कोण नाही, त्याने कसा वागला हे महत्वाचं असतं. आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर आपल्या पूर्वी आपण जवळ अगदी पाहिलेलं तर अब्दुल कलामांना पाहिलेलं आहे, अशी अनेक चांगली मंडळी, असं नाही म्हणत मी एवढंच आहे. आता आपल्याला आपण सद्गुरूंना पाहिलेलं आहे की सद्गुरूंचं जीवन बघायला लागलं तर ते दिव्य जीवनच होतं. म्हणजे विकसित म्हणण्यापेक्षा ते दिव्यत्व स्थिती होतं. आणि ते दिव्यत्व आलं कुठून? दिव्यत्वाच्या विचारात. प्रत्येकाकडे दिव्यत्व आहे, पण दिव्यत्वाचा विचार जोपर्यंत आपण धरू शकत नाही, इतरांकडे पाहतानाही दिव्यत्वातून पाहू शकत नसू, तर आपल्या अंतर्मनामध्ये दिव्यत्व प्रगट होणार नाही. म्हणून समोर जे पाहतो ते आपल्या विचारांचं प्रतिबिंब म्हणून जर पाहायला लागलो आपण, तर आपलं प्रतिबिंब सुंदर झालं पाहिजे हे पाहतो. आपण आरशात पाहताना आपण नीटनेटके कसे आहोत, डोक्यावर जरी 4 केस असेल तर ते 4 कसे बसले पाहिजे व्यवस्थित हे पाहतो की नाही आपण. तिथं म्हणत राहून 4 केस काय 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 4 केस तर 4 केस, त्याचं आपण कौतुकाने सांभाळतो, चांगले दिसायचा प्रयत्न करतो. ते दिसण्याच्या अंगाने चांगलं दिसतं ही चांगलीच गोष्ट का वाईट नव्हे, चांगलं व्हायला, चांगलं राहिलं. पण त्याहून अधिक आपले गुण म्हणजे आपले विचार अधिक चांगले कसे होतील इथे आपल्याला सावध आहे. तिथे आपण ते आपलं खरं जीवन जगण्याचं, विकसित करण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून एका बाजूने कर्म हे सत्कर्म झालं पाहिजे. सत्कर्म पाहिजे म्हणजे नेमकं काय? सर्वांप्रती सद्भावना आपल्याकडे सतत असल्या पाहिजे. सद्भावना. सद्गुरूंकडे तुम्ही पाहायला गेलं तर नेमकं काय होतं? त्यांच्याकडे हजारो माणसं यायची, पण त्यांच्याकडे जे फक्त सद्भावना होती, प्रत्येकाचं भलं व्हावं ही सद्भावना होती, त्याच्यातून ते दिव्यत्व प्रगट झालं. आकाशातून आपोआप आलेलं नाही, ते विचारातून आलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून ही सद्भावना जेव्हा आपण सर्वांप्रती सतत, सदिच्छा म्हणजे काय? सद्भावना, सर्वांचं भलं होते, जोही त्याचं भलं होते, जोही त्याचं भलं होते, हा समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल जेव्हा भलं होते, हे सर्वात उत्तम नामस्मरण आहे. म्हणजे देवाचं नाव तुम्ही घेत नाही, पण दिव्यत्वाचा विचार मात्र तुमच्याकडे, तो भलं होते हा दिव्यत्वाचा विचार आहे. म्हणून भलं उद्या हा विचार सुद्धा उत्तम नामस्मरण म्हणतो, कारण त्याच्यातून अंतर्मनाचा विकास होतो. आणि अंतर्मनाचा जेव्हा विकास व्हायला लागतो त्यावेळेला आपलं जीवन खऱ्या अर्थाने आपण घडवतो. म्हणून आपल्या ठिकाणी सुद्धा सद्गुरूंनी जे सांगितलं याचा नेहमी विचार करा. प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वरत्व आहे. आपल्या ठिकाणी म्हणजे ह्या शरीराच्या ठिकाणी ईश्वरत्व आहे असा विचार पुन्हा पुन्हा करायचा आहे. मग ईश्वरत्व आहे तर ईश्वरासारखा वाघ. लक्षात घ्या, देव आणि राक्षस कोणाला म्हणतात? जो देवासारखा विचार करतो तो देव, आणि राक्षसासारखा विचार करतो तो राक्षस. एवढंच त्याचा अर्थ, फरक आहे, दुसरं काही नाही. कंस कृष्णाचा मामा होता, राक्षस नव्हता, पण त्याला राक्षस म्हणलं का? कारण ते विचार राक्षसी होते. कृष्ण हा देव का म्हटलं? कारण त्याच्या सर्वांचं भलं व्हावं हाच विचार होता, सर्वांच्या पोट कल्याणासाठी त्यांचा जन्म झाला असं तो म्हणत होता. आणि त्याची आई देवकी अशा शब्दामध्ये, देव आहे की कोण आहे असा प्रश्न होता. म्हणजे राक्षस पण नाही आणि देव पण नाही, मग उलटा कोण? माणूस. मग आई माणूस, मुलगा देव आणि मामा राक्षस. कशामुळे? विचार. लक्षात घ्या, हे जे विचार आपल्याकडे येतात त्या विचारातून आपल्या जीवनामध्ये सतत परिवर्तन होत असतं. म्हणून आज येणारी जर अनिष्ट परिस्थिती असेल, घाबरण्याची काहीच गरज नाहीये. अनिष्ट परिस्थिती आहे, चांगलंच होणार. तिथे सद्गुरूंवर श्रद्धा ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा. श्रद्धा पाहिजे, माणसाला आधार पाहिजे, तर सद्गुरूंवर श्रद्धा ठेवा. सद्गुरूंनी सांगितले चांगलंच होणार, चांगलंच होणार. म्हणून चांगलंच होणार हा विचार जर सतत असेल त्यावेळेला, आणि त्या पद्धतीने योग्य त्या मार्गाने जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चांगला परिणाम मिळतोच. एखादी परिस्थिती बिकट असू शकते, अनिष्ट गोष्टी काही घडतात, काही मनाचं काही घडत नाही, सगळे चिंतेत माणूस जेव्हा घडतो, चिंता करायला लागला की अंतर्मन बिघडायला लागतं. तिथे शुभचिंतन करायला लागलं तर अंतर्मन विकसित. सोपं आहे.
चिंता जिथे येईल तिथे देवाचं चिंतन करता आलं पाहिजे, सद्गुरूंचं चिंतन करता आलं पाहिजे, सद्गुरूंचं स्मरण करता आलं पाहिजे, तिथे चांगल्या विचारांचं स्मरण करता आलं पाहिजे, सर्वांचं भलं होते भलं होते बरं होते मोठमोठ्याने आरडाओरडा करा पाहिजे. म्हणजे चिंता होणार नाही. चिंतेकडे आपलं लक्ष जितकं जास्त जातं तर शिवचिंतनापासून आपण दूर जातो. ते मोठ्याने म्हणावं लागतं. म्हणून मोठ्याने प्रार्थना म्हणणं किंवा मोठ्याने नामस्मरण करणं म्हणजे काय, चिंता ही आहे ते चिंतेचे विचार आपले आपोआप दूर जायला लागतात. जेव्हा जितकं मोठ्याने आपण बोलायला लागतो तेव्हा माणूस जेवढी चिंता करतो तिथं तो गपचूप बसायला लागतो आणि तुझं मन तिथे पोखरायला लागतं स्वतःला आणि तिथे स्वतःचा घात करतो. म्हणून अशा वेळेला चांगल्या लोकांच्या संगतीत गेलं पाहिजे, जिथे आपली श्रद्धा अशा ठिकाणी गेलं पाहिजे आणि तिथे आपण चांगले विचार करण्याला परत प्रयत्न करता आले पाहिजे. आणि त्यावेळेला ही परिस्थिती बदलते. कारण परिस्थिती बदलणं हे आपल्या विचारांवर आहे. आपण विचारातून परिस्थिती बदलू शकतो. हे जेव्हा तुम्हाला प्रत्येकाला जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला आपले विचार हे कसे सकारात्मक असले पाहिजे आणि त्याच्यातून आपलं अंतर्मन कसं विकसित करता येईल लक्षात येईल. म्हणून अंतर्मनाचा दिव्यत्वाकडे जर वळवायचं असेल तर सतत देवाचा विचार असला. म्हणजे हे सगळं विश्व म्हणजे दिव्यत्व आहे. आपल्या आजूबाजूची माणसं म्हणजे सर्व दिव्यत्व आहे. या दिव्यत्वातून पाहायला आपल्याला ही पाची ज्ञानेंद्रिय बहिर्मुख ठेवली आहे. म्हणजे समोर पाहण्यासाठी ठेवली, बाहेर आतमध्ये पाहत नाही. डोळे बाहेर पाहत आतमध्ये पाहत नाही. कान बाहेरचा ऐकतं आतमधला ऐकत नाही. नाक बाहेरचा गंध घेतं आतल्या त्याला गंध येत नाही. आपल्या शरीरातला गंध माहिती आहे का आपल्याला कसा असतो, तर सुगंध आहे की दुर्गंध माहीत नसतं, पण बाहेरचा गंध आपल्याला येतो. स्वाद हा बाहेरचा विषयाचा घेतो. म्हणजे ही जी बहिर्मुख असलेली जी आपली ज्ञानेंद्रिय त्याचं ती कशासाठी आहे, आपल्याला बाहेरचं दिव्यत्वाचं सतत ग्रहण करता आलं पाहिजे. बाहेरच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला सतत पाहता आल्या पाहिजे. परत सतत त्या चांगल्या विचारांना प्रत्येकाकडे पाहता आलं पाहिजे. माणूस कसा आहे, तुम्ही चांगला विचार करायला लागा त्याच्याबद्दल, तो तुमच्याशी चांगला वागल्याशिवाय राहणार. थोडे दिवस कसा वागेल पण तो चांगला वागतो. हे जे शास्त्र जीवनाचं आहे हे बहिर्मन अंतर्मनाच्या म्हणतो. आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळू शकतं कधी, ज्या वेळेला आपण सर्वांना ते सर्वांना मिळावं हा विचार करतो मनापासून, ना बरोबर नाही. हा एक भाग. दुसरा भाग आपल्याला ते मिळावं हा तीव्र विचार केला तरी तो आपल्याला मिळतो. जर तिथे शंका नसेल तर मिळतं. दोन्ही बाजूने आपल्याला ते मिळू शकतं. मला हवा आहे पण चांगली गोष्ट मला हवी आहे हा विचार करा, वाईट गोष्ट मला हवी हा विचार करायचा नाही. आपल्याला चांगली परिस्थिती हवी आहे, चांगली मनस्थिती हवी आहे, हा सगळा विचार आपण आपल्यालाच करत राहिला तरी सुद्धा चांगला परिणाम मिळतो. पण तिथे शंका असेल तर ती मिळणार नाही. म्हणून आपल्या स्वतःसाठी मला हवं म्हणताना जर माझ्या मनामध्ये शंका येत असेल तर ती मला मिळणार. म्हणून निशंकपणे ते करता आलं पाहिजे. निशंक कसलाच नाही, होणारच, चांगलंच होणार. म्हणून चांगलंच होणार हा माणसं बघा. आपण आजच्या काही परिस्थिती पाहतो, रिटायर्ड झालेल्या माणसांबद्दल म्हणतो म्हणजे त्याला सगळ्यांच्या लक्षात द्या. आपण रिटायर्ड ज्या त्यांनी विचार करा. आपला रोजचा व्यवहारासाठी व्यवस्थित पैसे आहेत आपल्याकडे, काळजी नाही उद्या कसे होईल, ते मिळतं, इन्कम आहे, सगळं चांगलं. सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत. आता कोणा मुलांचे लग्नाकडे हे करायला नाही, त्यांनी आपापले केली आहेत, मुलं आपापल्या पद्धत राहतात. तरी कसली जबाबदारी नाही हवी तशी जे आहे त्याच्यात तुम्ही खाऊन पण सुखी राहू शकता. तरी माणसं दुःखी आहेत, तरी त्यांच्या तक्रारी आहेत. का? कारण ते विचार कसे करायचे हे शिकत नाही. प्रत्येक माणसाचा विचार प्रत्येक जण वेगळेपणाने करणार आणि तो वेगळेपणाने करणार म्हटल्यानंतर ती परिस्थिती आपल्याला स्वीकारता की पाहिजे. अगदी आपल्या जवळच्या घरचा माणूस असेल, पती पत्नी असेल, भाऊ बहीण असेल, आई वडील अगदी जवळचे असतात. त्यावेळेस समोरचा माणूस विचार असा जर करत असेल, मी असा विचार करतो, इथे जे आपण मतभेद एकत्व येत नाही. काही समोरच्या व्यक्तीच्या गोष्टी आपल्याला आवडत नाही असं नाही, त्यावेळेला आपण काय करतो, उडवून टाकतो त्या व्यक्तीला. तुला हे जमणारच नाही, तुला हे जमतच नाही असं बऱ्याच वेळा होतं बघा. आणि ज्यावेळेला ही जवळची माणसं ज्यावेळेला एकमेकाबद्दल अशी अनिष्ट विचार करायला लागतात त्यावेळेला माणसाची मनस्थिती अधिक बिघडते आणि अधिक वाईट परिणाम आपल्यावर करून घेतो आणि त्याच्यात माणसं दुःखी होतात. सगळं काही मिळत असतानाही माणसं सुखी नाही. कारण मनाची जी आपली प्रवृत्ती आहे ती
प्रत्येक माणूस सुखी व्हावा इथे राहत नाही. माझ्या मनासारखा नाही वागत तर तो सुखी झाला पाहिजे असा विचार येत नाही आपल्याकडे आतून. म्हणजे आपण स्पष्ट बोलत नाही पण याला धडा शिकवला पाहिजे असं वाटतं की नाही आपल्याला. वेळ ऐकायचं असं पण होतं कधी कधी. पण ज्या घरामध्ये एक जरी व्यक्ती शांतपणे हे सगळं स्वीकारून त्याप्रमाणे चांगलं होईल की चांगलं होऊ दे, प्रत्येकाचं भलं होते असा विचार असेल त्या घरामध्ये शांतता असते. एक व्यक्ती असते, दोन्ही व्यक्ती असेल तर अगदी आनंदी आनंद. पण एक व्यक्ती जरी ती सांभाळून घेणारी असेल तर त्या घरामध्ये शांतता नांदू शकते. आणि जर ते तर नसेल तर तिथे माझं कुठेतरी कुठे वादविवाद हे होतातच. पण छोट्या छोट्या गोष्टीतून वादविवाद जेव्हा आपल्याकडे होत असतात तिथे आपल्या लक्षात ठेवायचं आपल्या अंतर्मनामध्ये आता सुधारणा व्हायला हवी. तिथे सर्व सुखी व्हावेत हा एकच विचार तो घरापासून सुरू झाला पाहिजे. घरातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा आणि मग जगातला प्रत्येक माणूस सुखी इथपर्यंत आपली मदत दिली पाहिजे. आणि ती होण्यासाठी सर्वत्र ईश्वरत्व आहे हा विचार आपल्याला पुन्हा पुन्हा धरता आला. प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे. ईश्वरी शक्ती आहे म्हणजे तुमच्या मनासारखं वागो न वागो ती ईश्वरी शक्ती. ही ईश्वरी शक्ती इतकं पटलं पाहिजे की एखादं पण वाईट बघतो तुम्हाला म्हणून मनात येईल हा ईश्वर कसा. तर तिथे एवढंच एक विचार करा की त्याच्याकडे ज्ञान नाही आहे, अज्ञान आहे, त्याच्यातून तो करतोय वाईट वागतोय की चांगलं वागतोय, वेळ वागतोय, बोलतोय, सगळं काही करतोय पण त्याचं भलं होते. तो असा का वागतो हे सांगायचं तो तुमचं ऐकणार नाही. तुम्ही शिकवायला जा बघा तो तुमचं ऐकणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे त्याचं भलं होते, तो सुखी होते एवढाच विचार करा. आणि त्याच्या गोष्टीमध्ये अडकत जाऊ नका. तिथे गुंतले जातो तिथे आपल्याला आपण आपोआप त्या परिस्थितीमध्ये वाहत जातो. तिथे व्यवस्थित राहता, शांतपणे राहता आणि चांगलं होते करून हसत खेळत राहता. जीवनामध्ये तुमच्या म्हणजे अंतर्मन तुमचं असं विकसित होतं की त्या ठिकाणी सुद्धा दिव्यत्वाच्या दिशेने या अंतर्मनाचा प्रवास चालू होतो. म्हणून बहिर्मन अंतर्मनात आपलं अशुद्ध आहे ते का विचारांमुळे. एक दुसरं आपल्याला आपलं स्वरूप काय हे माहीत नाही म्हणून दोन गोष्टी. संतांनी स्वरूपाकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि तो बरोबरच आहे. स्वरूप कळत नाही मग देवाच्या मूर्तीकडे वळवलं. पण देवाच्या मूर्तीकडे वळवलं तरी तो अंधश्रद्धेत अडकायला लागला. मग त्याला काय करणार. मग अशा माणसाला सद्गुरूंकडेच पोहोचवलं. आपण सगळं अंधश्रद्धा करणार होतो की नाही पूर्वी. सद्गुरूंकडे येण्यापूर्वी सगळं करून मोकळं झालं की नाही. देवस्थी करणारी पण मंडळी आपल्या जीवनात आलेली होती. लिंबू टाकणारी पण होती. पण जेव्हा कळलं तेव्हा ते सगळं बरोबर नाही, हे चुकीचं आहे हा जेव्हा भाव माणसाकडे यायला लागला तेव्हा हळूहळू सुधारणा झाली. मी खूप सुधारलं म्हणत नाही आपण पण थोडं तरी आपल्याला कळतं हे चुकतं हे बरोबर आहे. पण कधी कधी जर एखादी जिरवायची तर आधी जरा 2-3 फटके मारूया आणि मग आपण सुधारायचा प्रयत्न करू असा माणसाचा विचार असतो. हा ऐकत नाही ह्याला काहीतरी फटके मारले पाहिजेत मग बघूया काय करायचं. हा विचार केला की ते अडकलं म्हणून समजा आपण त्याचं भलंच झालं पाहिजे आणि तो सुखीच झाला म्हणजे प्रत्येक माणूस सुखी व्हावा हा ही सदिच्छा आपल्याला आपलं अंतर्मन विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. दुसरं तुम्ही म्हणून माझं अंतर्मन स्वच्छ करेल. अंतर्मन आपोआप स्वच्छ होत नाही. त्याला फक्त सद्भावना, सद्विचार, सत्संग किंवा सद्गुरूंचं ज्ञान ह्याच्यातून अंतर्मन विकसित होतं. आणि म्हणून इथे देवाचा विचार म्हणजे सर्वत्र दिव्यत्व याचा विचार. देव तुम्हाला पाहता येणार नाही. देव हा माणसातच बघावा लागतो. पुढच्याही दृश्यात देव पाहता येतो. म्हणजे आता माणसात म्हणण्याचे सगळे देवच आहे म्हणजे काय ती ईश्वरी शक्तीच आहे हे आपल्याकडे सतत लक्षात आलं. म्हणजे पूर्वीच्या आपल्या ऋषीमुनींनी काय करायचे कळत नव्हतं. त्या पावसाला पर्जन्य देवता म्हणायला लागले. वर्षाचा इंद्रदेव म्हणजे पावसाचा देव, अग्निदेव, सूर्यदेव, पृथ्वी देवता म्हणजे पृथ्वी माता म्हणजे ती पण देवता. म्हणजे सर्वत्र दिव्यत्व पाहायला शिकवत होते. जेव्हा हे सर्वत्र दिव्यत्व पाहताना प्रत्येक माणूस देव वाटायला लागला. प्रत्येक प्राणी मात्राकडे देवत्वाच्या भावनेने पाहायला लागलं. तेव्हा म्हणून म्हणतं पूर्वीच्या ऋषी म्हणून वाघ बीर जवळ येऊन बसायचे पोटाला खायला द्यायचे किंवा असं कसं होतं. त्यांचे विचार तसे होते. त्यांना आपल्याला वाघ बघितला आधी पहिली भीती वाटते अरे बापरे वाघ आला. मग ती भीती काय होते आकर्षित करते त्या वाघांना आपल्याला. कळलं ना तुम्ही
म्हणून म्हटलं आता त्यासाठी प्रयोग करायला जाऊ नका, नाही तर जाऊया बघूया. राणीच्या बागेत गेला हरकत नाही, तुम्ही पिंजऱ्यामध्ये अशा तुम्ही बाहेर असाल, तुझं भलं होतं तुझं भलं होतं म्हणा, हरकत नाही. पण प्रयोग वाटेल ते करायला जाऊ नका. फक्त आपल्याला माणसामधला देव पाहता आला पाहिजे हे मी म्हणतो. पशु पक्ष्यांमध्ये पाहू शकतो आपण एक वेळ, झाडांमध्ये पाहू शकतो, वडाला प्रदक्षिणा घालतो की ना वटपौर्णिमेला, आता तर 7 जन्म भेटणार आहे की न भेटणार देव जाणे, पण फेऱ्या तर मारतो. म्हणजे पूर्वी विनोद आपल्या महाराजांकडे एकदा तो कोण चांगला हा विनोदी होता, त्याने काय सांगितलं, मोठं कार्यक्रमातच सांगितलं, वट पौर्णिमा होती आणि वट पौर्णिमा होते, जो सगळेजण म्हणते वडा मला पावले, वडा पावले, वडा पावले, तर वडापाव सुरू झाला आपल्याकडे, वट बाजूला गेला आणि सगळं बाजूला होतं. ती शब्दामध्ये त्यांनी विनोद निर्माण केला असं की वडाला पावणं, वडाने पाव म्हणून त्या बायका वडापाव रे, वडापाव रे, वडापाव, तर वडापावचे भाजी वडापाव खावा लागला त्याला सगळ्यांना. की इथे विचारातून ह्या सगळ्या गोष्टी घडतात हे आपल्या लक्षात ठेवा. आणि त्यामुळे प्रत्येकाकडे ईश्वरत्व आहे, प्रत्येक जण सुखी झाला पाहिजे आणि प्रत्येकच सुखी झाला म्हणजे एवढं बोलून सोडायचं नाही. आपल्या जवळ जी प्रत्येक माणसाने आपल्या जवळचं जग आहे ना, त्या प्रत्येकाचा चेहरा पाहून तिथे देवत्व आहे तो सुखी झाला पाहिजे. तो देवत्व आहे हा सुखी होतो, ह्याच्याकडे देवत्व आहे सुखी. तुम्हाला कळो न कळो, जितका देवत्वाचा विचार करायला लागाल देवत्व तुमच्याकडे प्रकट व्हायला लागेल. संतांकडे देवत्व असतं म्हणजे नेमकं सर्वत्र देवत्व ते पाहतात म्हणून देवत्व असतं. ते फक्त माझ्याकडे देवत्व आलं असं म्हणत नाहीत कधीच. सर्वांकडे देवत्वाच्या भावनेतून पाहायला लागतात. ही ज्या पाहण्याची दृष्टी बदलते तेव्हा ते संत असतात. म्हणून जे तुकाराम महाराज जरी मोठ्याने म्हणायचे, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती घालू काढली, पण त्यांनी कधीच मंबाजीला मारायला गेले ना. तो मंबाजी एवढ्यात नाठाळ होता की नाही. उलट मंबाजीने ह्यांना मारलं तर परत बिचारा झालं, तुझे हात दुखले नाहीत का, ह्यांची पाठ दुखत वेगळी. पण म्हणजे त्यांची मनाची वृत्ती कशी होती ते बघा. म्हणून म्हणतो ना, संत होणं म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आपल्याला विकास साधता आला पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळं शास्त्र आहे ना, ते आपल्या स्वतःसाठी वापरायचं आहे. ते ज्ञानाच्या मोठ्या गोष्टी करण्यात काही अर्थ नसतो. आपल्याला प्रत्येकाचं भलं व्हावं, प्रत्येकाचं कल्याण व्हावं हा एकच विचार आपल्या अंतर्मनाचा विकास घडवतो. जितकं दिव्यत्वाचा विचार करायला लागाल, सर्वत्र देवाचा आहे, प्रत्येक व्यक्ती देव आहे, माणसामध्ये देव आहे हे जेव्हा आपण पाहायला लागू त्यावेळेला ते देवत्व आपल्याकडे प्रकट होतं. म्हणून इतरांकडे जे पाहते ते प्रतिबिंब आपलं आहे आणि बिंब आपण आहोत. जे चांगलं म्हणून पाहाल तेच चांगलं तुमच्याकडे असेल, आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं वाईट म्हणून बघायला लागाल तेच वाईट तुमच्याकडे ते बिंब म्हणून प्रकट होतं. म्हणजे आरशात जे पाहतो तसं होतं. म्हणून हे सगळं विश्व म्हणजे एक आरसा आहे प्रत्येकाचा, आणि प्रत्येक जण तो आरशात पाहतो. पण प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक व्यक्ती इतर लोक आहेत ते त्याचा आरसाच आहे, का विचारांचा आरसा असतो. आणि म्हणून आपल्याला फक्त सद्भावना, देवत्वाचा विचार आणि सर्वांचं पोटकल्याण होतं. तिथे आपल्याला कोणालाही शिक्षा द्यायची नाहीये, कोणावरही सत्ता गाजवायला जायचं नाहीये, कोणीतरी आपल्याला सर्टिफिकेट द्यायला हवं म्हणून बघायला जायचं नाहीये. अंतर्मनाचा विकास होणं हा आपल्या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट मिळत असतं, आपल्यालाच कळतं. अरे पूर्वी आपण असे विचारतो, आता नाही. हे सर्टिफिकेट आपल्याला दुसऱ्याने कौतुक करावं म्हणून आपण चांगलं वागलं पाहिजे. समोर कौतुक करावं म्हणून समोर चांगले वागतात, मागून पण वेळ वागलं वागतात, असं पण असतं बरं. तर ही सगळी भावना आपल्याला स्वच्छ करण्यासाठी एकच आहे की सर्व सुखी व्हावे, सर्वांचं भलं व्हावं, की सर्वत्र ईश्वरत्व आहे. आणि ह्या भावनेतून जितका आपण विकसित व्हायला लागतो की आपल्याला हे सहज जमेल आणि हे चांगलं होणारच. कोणत्याही परिस्थितीत चांगलंच होणार हा मंत्र आपल्याला धरायचा, चांगलंच होणार आहे. तिथे अजिबात वाईट विचार करायला जाणार, अरे बापरे अशी परिस्थिती वाईट आहे कसं करू नका. प्रत्येकाकडे जा आणि त्याचं त्यावेळेला किती पण बिकट परिस्थिती असेल तर चांगलंच होणार हा विचार तुम्हाला जीवनात सगळ्या गोष्टी भरभरून देईल. कारण विचारच आपल्याला या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करत असतो. आणि त्यामुळे हे शास्त्र आपल्याला जे समजून घ्यायचं एवढं समजून घ्यायचं. शास्त्र म्हणून जर तुम्ही नियम बघायला लागला, सगळं घ्यायला, तर नेमकं मला काय करायचं हे विसरून जाल आणि फक्त पंडित व्हाल. पण महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे, वेदाचा अभ्यास करणारे वैदिक होतात, शास्त्राचा अभ्यास करणारा शास्त्री होतो.
पण जे संत सर्व सुखी आहेत हा जो विचार करतात किंवा शास्त्रात सांगितलेला ज्याला बोध कळतो, वेदाने सांगितलेला जो बोध काय, सर्वत्र देवत्व आहे आणि सर्वांचं भलं व्हावं एवढंच आहे, हे ज्याच्या आचरणात येतो तो संत असतो, बाकी काय नाही. म्हणून संत व्हायला पाहिजे, पंडित व्हायचं नाही, कडे मोठं आपण ज्ञानी आहोत हे दाखवायला जायचं नाही आहे. तुम्हाला मनापासून अंतर्मनाला तिथे स्वतःची नम्रता, कृतज्ञता, सर्वांबद्दल असलेली सद्भावना आपल्या जीवनाचा विकास करते आणि सर्वांचा जीवनाचा असा विकास हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.